जय श्रीराम मित्रांनो, आपलं फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे. आज परत एक नवीन विषय घेऊन आला. आजचा खूप महत्वाचा विषय, आजचा विषय असा आहे, पण तो सांगण्यानंतर आपल्या चॅनलला लवकरात लवकर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. विषय जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो, सर्वांना जय श्रीराम. व विषय सुरुवात करू. आजचा विषय आपला असा आहे की मध आणि लिंबू, मध आणि लिंबू पाणी आपण जे घेतलं तर आपलं वेट लॉस होतं का, तर याबद्दल आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही भरपूर जण काय करतात माहिती का, सकाळी उठतात मध आणि लिंबू पाणी घेत असतात. म्हणजे कोमट पाण्यामध्ये तुम्ही लिंबू टाकत असतात, अर्धा किंवा एक चमचा मध टाकत असतात आणि ते तुम्ही घेत असतात. की आता याच्याने वेट लॉस होतं का, की हे मी ते मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, एखादा एक तुम्हाला सांगतो, मध आणि लिंबू पाण्याने वेट लॉस होत नाही. बरं का, समजलं? शॉक बसला ना, तर हे कसं आता हे पूर्ण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. सर्वजण काय करतात, मध लिंबू घेतात. आता तुम्हाला सांगतो, जे लिंबू असते त्यामध्ये व्हिटॅमिन सी असते आणि हे मोठ्या मेटाबॉलिझम आपलं आहे थोडाफार प्रमाणात इम्प्रूव्ह करत असतं. बरोबर आहे, ज्यामुळे आपली बॉडी हायड्रेट ठेवते. आणि दुसरं मध आहे, याच्यामध्ये हे शुगर पेक्षा एक बेटर ऑप्शन आहे तुमच्या जे कॅलरीज वाढण्यासाठी. तर एकच सांगणार मित्रांनो, पण त्यामध्ये सुद्धा कॅलरीज असते. तर आता या दोन्ही गोष्टी काय करत असतात, जे लिंबू पाणी असतं त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी भेटत असतं आपल्याला, त्यामुळे आपलं मेटाबॉलिझम हे चांगल्या पद्धतीने थोडेफार प्रमाणात इम्प्रूव्ह होत असतं. पण एक लक्षात ठेवा, जे मध्ये त्यामध्ये ते बेटर ऑप्शन आहे शुगर पेक्षा, आणि यामध्ये कॅलरी असते पण थोडंफार प्रमाणात असते. हे आता हे तुम्ही दोन्ही घेताय, तर नुसतं मध आणि लिंबू हे दोन्ही घेऊन तुमचं वेट लॉस होणार नाहीये, इतकं लक्षात ठेवा. त्यासोबत तुम्हाला तुमची बॉडी ऍक्टिव्हिटी असणं चांगलं गरजेचं आहे. म्हणजे बॉडी ऍक्टिव्हिटी म्हणजे तुम्हाला एक चांगला वर्कआउट करणं गरजेचं आहे, त्यासोबत चांगला डाएट करणं गरजेचं आहे. तेव्हा एक पुढे तुम्हाला सपोर्ट करणार आहे. पण तुम्ही फक्त मध आणि लिंबू पाणी घेणार आहे, तर तुम्हाला वेट लॉस होणार नाही. आता इतकं लक्षात ठेवा. त्यासोबत तुमचा चांगला बेस्ट डाएट पाहिजे, चांगला हेल्दी वर्कआउट पाहिजे, तर स्ट्रेंथ ट्रेनिंग असो किंवा कार्डिओ एक्सरसाइज वगैरे असो, या सगळ्या गोष्टी तुमचं पूर्ण गरजेचं, तेव्हा तुम्हाला रिझल्ट येणार. तर मित्रांनो, नुसतं लिंबू पाणी आणि मध घेऊन हे चालणार नाहीये. पण इतकं लक्षात ठेवा, भरपूर जण काय करता माहिती का, एक चमचा मध टाकत नसतात, त्यामध्ये 2 ते 3 चमचे मध हे टाकत असतात. पण इकडे लक्षात ठेवा मित्रा, की तुम्हाला एकच सांगणार माझं, की तुम्ही जर तुमच्या शरीरामध्ये मध, आता एक साधी गोष्ट, लॉजिकची गोष्ट आहे की साखरला ऑप्शन म्हणून आपण मध घेत असतो, पण साखरमध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असते आणि जे मध आहे त्यामध्ये कमी कॅलरीज असते. पण तुम्ही एक चमचा जर मध टाकणार तर सफिशियंट आहे, भरपूर झालं. पण तुम्ही त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे टाकणार तर तुम्हाला शेवट पडणार आहे, अक्षरशः कॅलरी तुमची वाढून जाणार आहे. तर तिथेही तुमची एक चूक होत असते. म्हणून एक डोक्यातून लक्ष ठेवा, तुम्ही जर लिंबू पाणी आणि मध घेत असाल तर एक ग्लास कोमट पाणी घ्या, त्यामध्ये अर्धा लिंबू टाका किंवा त्यापेक्षा थोडं कमी टाका आणि 1 चमचा मध टाका, भरपूर झालं. पण त्याच्यासोबत तुम्हाला जे याचा वेट लॉस करायचा असेल तर या लिंबू पाण्यासोबत आणि मधासोबत तुम्हाला एक चांगला हेवी डाएट करणं गरजेचं, चांगला डाएट करणं गरजेचं, कॅलरी डिफिशियंट मध्ये डाएट करणं गरजेचं. त्यामध्ये ऍक्टिव्हिटी चांगली मोठ्या प्रमाणात पाहिजे. म्हणजे कार्डिओ एक्सरसाइज असो, स्ट्रेंथ ट्रेनिंग असो, तुमची ज्या तुमच्या ट्रेनर तुम्हाला ती वेट लॉससाठी जी एक्सरसाइज करून घेतात, ती पद्धतीची एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. तेव्हा तुम्हाला रिझल्ट भेटणार. नुसतं मध लिंबू पाण्याने तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही, तुमच्या वेट लॉस होणार नाही. त्यासोबत तुम्हाला प्रॉपर डाएट आणि एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. तर आजपासूनच सुरुवात करा. लिंबू पाणी घेताय, त्यामध्ये मध टाकता, तर त्यासोबत वर्कआउट सुद्धा जॉईन करा आणि चांगला डाएट सुद्धा करा आणि लवकर जिम जॉईन करून घ्या, म्हणजे तुम्हाला लवकर रिझल्ट भेटेल. तर मित्रांनो, आजचा आपला असा विषय होता. विषय तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. जय श्रीराम.